नमस्कार, आपण पाहत आहात लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा स्वस्तात घडवून आणण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची 11,85,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। ही घटना 30 नोव्हेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2025 दरम्यान आनंद हास्य क्लब, बाळासाहेब कुंजीर स्टेडियम, पिंपळे सौदागर येथे घडली। या प्रकरणी राजेंद्रनाथ हजारीराम जसवाल, राहणार काटेवस्ती, पिंपळे सौदागर यांनी गुरुवारी दिनांक 25 डिसेंबर रोजी फिर्याद दिली। त्यानुसार भक्ती दर्शन टूर्सचे योगेश प्रभाकर देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या हास्य क्लबमधील इतर 52 लोकांकडून प्रत्येकी 45,000 रुपये घेतले। 54 लोकांपैकी 28 लोकांना ते यात्रेला घेऊन गेले, मात्र त्यातील 16 लोकांकडून हेलिकॉप्टरसाठी अतिरिक्त प्रत्येकी 15,000 रुपये घेऊनही त्यांना सेवा दिली नाही। उर्वरित 26 पैकी 5 लोकांचे पैसे परत केले, पण 21 लोकांचे 9,45,000 रुपये आणि हेलिकॉप्टरचे 2,40,000 रुपये असे एकूण 11,85,000 रुपये परत न करता फसवणूक केली। सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।